नमस्कार. एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आसनाचा अभ्यास आपण रोज करतोय. आज आपण करणार आहोत शशांकासन. शशांकासन हे आसन आपल्याला बैठक स्थितीमधील वज्रासनमध्ये करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण वज्रासनमध्ये जाऊया, कृती पाहूया आणि सर्वजण या आसनाचा आपण काय करूया, प्रत्यक्ष कसं करणं ती कृती पाहून आपण आसन करूया. चला, प्रत्यक्ष आपण आता शशांकासनची कृती करत आहोत. वज्रासनामध्ये जाणार आहोत आपण. तर वज्रासन घालणार आहोत. चला, उजवा पाय फोल्ड करा 1, डावा पाय फोल्ड करा 2, दोन्ही मांड्यामध्ये अंतर घ्या. दोन्ही मांड्यामध्ये अंतर घ्या. हे दोन प्रकारे आपण करणार आहोत. पहिली सोपी पद्धत, दोन्ही तळहात जमिनीवर ठेवा. श्वास घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात पुढे सरकवत सरकवत हळूहळू जमेल तेवढं पुढच्या दिशेने चला. पोट, छाती, हनवटी जमिनीवर. श्वसन चालू ठेवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास घेत दोन्ही हात हळूहळू मागं घ्या. आसन सोडूया. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. स्वस्थ शरीर. हेच आसन आपण दुसऱ्या पद्धतीने करणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1, श्वास घेत हळूहळू वरच्या दिशेला, कमरेपासून पाठीचा कणा वरच्या दिशेला खेचा. हळूहळू पोट, छाती, मस्तक हळूहळू जमिनीच्या दिशेने श्वास सोडत सोडत. सावकाश हात जास्तीत जास्त पुढे ढकला. 10 ते 30 सेकंद हे आसन टिकवण्याचा प्रयत्न करतोय आपण. चला, 10 सेकंद टिकूया. श्वसन चालू ठेवा. श्वास रोखू नका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता श्वास घेत दोन्ही हात हळूहळू हाताचे कोपरे ताठ वरच्या दिशेने जायचं आहे. 1, श्वास घेत हळूहळू श्वास सोडत खांद्याच्या रेषेत हात. हळूहळू श्वास सोडत सोडत दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर. वज्रासनमध्ये स्वस्थ शरीर. हे आसन आपण रोज केलं तर त्याचे लाभ काय मिळणार आहेत आपल्याला? जननेंद्रिये आणि पोटाच्या ज्या व्याधी आहेत त्याच्यावर अतिशय उपयोगी आहे. तसेच पाठदुखी याच्यासाठी पण उपयोगी आहे. ताण तणाव, चिंता, काळजा, न्यूनगंड, भयगंड हे जे आहे ते या आसनापासून दूर होऊ शकतं. फक्त ज्यांना संधिवात आहे आणि गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी मात्र हे आसन करू नये. नमस्कार.